सरकारी कर्मचाऱ्यांसाठी माननीय हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय आहे. तर चला पाहूया निर्णयामध्ये काय दिलेले आहे. तर सरकारी कर्मचाऱ्यांबाबत माननीय उच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. रजा रोखीबाबत सरकारी कर्मचाऱ्यांचे प्रकरण न्यायालयात आले. विदर्भ कोकण ग्रामीण बँकेतील 2 लिव्ह इनकॅशमेंट सरकारी कर्मचाऱ्यांनी नोकरी सोडल्यानंतर त्यांना मिळालेली विशेषाधिकार रजा देता आली नाही. आपले हक्क समजून घेण्यासाठी त्यांनी माननीय उच्च न्यायालयात धाव घेतली. खटला दाखल करणाऱ्या 2 सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांची गमावलेली विशेषाधिकार रजा रोखण्यासाठी न्यायालयाने परवानगी दिली. आता न्यायालयाने म्हटले की वैधानिक तरतुदींशिवाय कोणत्याही कर्मचाऱ्याला रोख रजा नाही. लिव्ह एन्कॅशमेंट हा प्रत्यक्षात कर्मचाऱ्यांचा हक्क आहे. कामगाराने ते कमावले म्हणून विशेषाधिकार प्राप्त रजा नियोक्त्याला विकणे आणि त्या बदल्यात पैसे मिळवणे हा कर्मचाऱ्याचा अधिकार आहे. आता माननीय उच्च न्यायालयाच्या म्हणण्यानुसार वैधानिक तरतुदीशिवाय कर्मचाऱ्यांचे अधिकार कमी केले जात असतील तर ते घटनेच्या कलम 300A च्या उल्लंघन आहे. कामगारांचे हक्क कोणत्याही प्रकारे हिरावून घेता येणार नाहीत. विशेष म्हणजे दत्ताराम सावंत नावाचा कर्मचारी 1984 मध्ये सहाय्यक व्यवस्थापक म्हणून कामावर आला होता आणि 2015 मध्ये त्याने नोकरी सोडली. दरम्यान सीमा सावंत 1984 मध्ये बँकेत रोखपाल म्हणून रुजू झाल्या. 2015 मध्ये त्यांनी नोकरी सोडली. दोन्ही कर्मचाऱ्यांनी सर्व नियम पाळून राजीनामा दिला. त्यांना लिव्ह इनकॅशमेंट संबंधित बँकेकडून समाधानकारक कामाचे प्रमाणपत्र मिळते. मात्र त्यांना रजा रोखता आली नाही. त्यानंतर दोन्ही कर्मचाऱ्यांनी माननीय उच्च न्यायालयात धाव घेतली. अखेर न्यायालयाने त्यांच्या बाजूने निकाल दिला. थँक्यू.